मला असं वाटतंय महिला दिनानिमित्त हे जे काही आज लेक्चर ठेवलेलं आहे त्याचा मेन हाच गाभा आहे की जे काही आपलं पाल्य असेल, मुलगा असू देत मुलगी असू देत, सध्या काहीही फरक राहिलेला नाही. तुम्ही समाजामध्ये बघत असाल तर उलट मुली मुलांपेक्षा अग्रेसर आहेत, अव्वल येत आहेत, स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत, लग्नाआधीच मुली कमवत आहेत, आईवडिलांना फ्लॅट घेऊन देत आहेत, गाडी बंगले घेऊन देत आहेत. मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर त्या मुलगी वंशाची पंथी बनत आहेत, आपल्या आईवडिलांचं वंश पुढे चालवत आहेत, म्हातारपणामध्ये आईवडिलांची काळजी घेत आहेत, फॉरेनमध्ये जात आहेत, आईवडिलांचं नाव कमवत आहेत. मग असं असेल तर ती महिला म्हणून आपली जबाबदारी आहे की मुलगा असू दे मुलगी असू दे त्याला चांगले संस्कार देणं, त्याला चांगलं संस्कारक्षम व्यक्ती बनवणं. आणि ह्या समाजामध्ये वावरत असताना ह्या समाजामध्ये नवीन येऊ घातलेल्या ज्या समस्या आहेत, शिवरायांच्या काळात ज्या समस्या होत्या त्या त्यावेळच्या समस्या आहेत, इंग्रज काळामध्ये समस्या होत्या त्या त्यावेळच्या समस्या होत्या. आपण इतिहास नुसता रिपीट करतोय पण त्या इतिहासामधून आपल्याला आत्ता काय घेता येणार आहे. शिवजयंती आत्ताच झाली, तारखेप्रमाणे झाली, तिथीप्रमाणे झाली, पण त्या शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून आपण काय घेऊ शकतोय, महिलांचा आदर्श कसा ठेवायचा आहे, महिला म्हणून आपण काय करू शकतोय, आपल्या कुटुंबासाठी काय करू शकतोय, हे घेणं म्हणजेच जागतिक महिला दिन साजरा करणं आहे.